तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईट वरती आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत हे तितकंच महत्त्वाचं आहे। आता डॉक्युमेंटसाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे तुमचं स्वतःचं आधार कार्ड पाहिजे, तुमचा फोटो पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा कागद म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत मधून 90 दिवस काम केल्याचा दाखला हा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांच्याकडून मिळत असतो, किंवा जर त्यांनी जर दिलं नाही तर जे शासकीय किंवा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्याकडून तुम्ही 90 दिवस काम केल्याचा दाखला घ्यायचा आहे। स्क्रीनवरती मी दोन्ही साईडला दोन्ही सॅम्पल दाखवलेले आहेत। यापैकी या फॉर्मॅटचा तुमच्याकडे पीडीएफ फॉर्म, त्याच्यावर त्यांचा सही शिक्का, या पद्धतीची प्रिंट तयार करून ठेवायची आणि नंतर फॉर्म भरायला सुरुवात करायची। सर्वात महत्त्वाचे हे दोन कागद आहेत। हे दोन कागद असतील तरच अर्ज सादर करा किंवा अर्ज भरायला घ्या, अन्यथा अर्ज कोणत्याही स्थितीला तुमचा रिजेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही। तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला गुगल वरती जायचंय। गुगल वरती गेल्यानंतर तिथे टाईप करायचंय बांधकाम कामगार। बांधकाम कामगार टाकल्यानंतर पहिलीच एक लिंक येते, या पहिल्या लिंक वरती आपल्याला क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर इथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची अधिकृत वेबसाईट तुम्हाला दिसेल आणि या वेबसाईटच्या खाली यायचं। इथे नवीन रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचंय। यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक नवीन विंडोज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे। या ठिकाणी पर्सनल डिटेल्स तुम्हाला टाकायचे। ते तुम्हाला दिसतंय तुमचं स्वतःचं पूर्ण नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं नाव तुम्हाला टाकायचंय, आडनाव टाकायचंय, इथे तुम्हाला जेंडर टाकायचं आहे। या ठिकाणी तुमचं आधार कार्ड बाय डिफॉल्ट रजिस्टर या ठिकाणी दिसेल। त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती म्हणजे तुमचं लग्न झालंय किंवा नाही ते त्या ठिकाणी भरून व्यवस्थित सबमिट करायचंय। त्यानंतर तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची। जन्मतारीख टाकताना तुमच्या आधार कार्डवरील जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे ही कास्ट सिलेक्ट करायची आहे। इथे तुमचा मोबाईल नंबर सुद्धा येईल आणि खाली आल्यानंतर तुम्हाला पत्ता, आधार कार्डवरील पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। म्हणजे आधार कार्डवरती जसा पत्ता आहे तोच पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। पूर्ण पत्ता टाकायचा आहे, तुमचा रस्ता, तुमचं गाव, तुमचं शहर आणि तुमचं महत्वाची जागा, जवळपास कोणतं एक सिंबॉल म्हणून एखादी जागा असते, मंदिर वगैरे, मस्जिद वगैरे, शाळा वगैरे, बँक, ते टाकायचं आहे। तुम्हाला इकडे डिस्ट्रिक्ट, तालुका, पोस्ट वगैरे, पिनकोड वगैरे टाकायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॅमिलीची डिटेल्स या ठिकाणी भरायची आहे। आता फॅमिलीची डिटेल्स भरत असताना तुमच्या रेशन कार्ड वरून भरायची आहे। रेशन कार्ड मध्ये पहिलं ज्याचं नाव असेल त्याचं पहिलं नाव। आता या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी तुमची माहिती पहिल्यांदा येईल, म्हणजे तुम्ही जो अर्जदार असतो त्या अर्जदाराची पहिली माहिती असते आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला ऍड मेंबर किंवा इथे ऍड मोर असं एक ऑप्शन येईल, म्हणजे तुम्हाला आणखी नावं त्या ठिकाणी ऍड करायचं आहे। आता या ठिकाणी सर्वप्रथम मला इथे आपण फॉर्म भरलेला नाही, फक्त दाखवतोय म्हणून पहिली जी लिंक येते या ठिकाणी तुमचं नाव येणार आहे। आता या ठिकाणी काय काय भरायचं हे महत्वाचा विषय। तुमचं या अगोदर नोंदणी झाले का, झाले असेल तर यस करायचं आणि झाले असेल तर तुमचा रजिस्टर नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। इथे ऍड मोर वरती क्लिक करायचंय। ऍड मोर वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रेशन कार्ड वरील जेवढीही नावं आहेत त्या सर्व मेंबरांची नावं या ठिकाणी टाकायचंय। नाव टाकायचंय, आडनाव टाकायचंय, वडिलांचं नाव टाकायचंय, जन्मतारीख टाकायचं, ऍड्रेस टाकायचंय, आधार कार्ड नंबर टाकायचंय, व्यवसाय टाकायचंय, तुमचं नोंदणी झाले किंवा नाही, ही सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे। यानंतर सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचे 90 दिवस काम केल्याचा पुरावा जोडायचा आहे, एक दाखला जोडायचा आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे, एक तर तुम्ही ग्रामसेवक यांच्याकडून दाखला घ्या, नाहीतर सरकारी कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून दाखला घ्यायचा आहे। या ठिकाणी कोण अर्ज करू शकतो यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तुम्ही ज्या कॅटेगरी बसत असाल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढच्या बाजूला उजव्या साईडला एक ऑप्शन दिलाय, तो म्हणजे जारी करण्याचा प्रकार। जारी करण्याचा म्हणजे प्रकार म्हणजे काय, तर हा दाखला कोणी तुम्हाला दिलाय। तर या ठिकाणी ऑप्शन दिलेत, एक तर कॉन्ट्रॅक्टर असेल, ग्रामसेवक असेल किंवा पर्सन विथ अथॉरिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्याकडून दिला असेल किंवा गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्याकडून दिला असेल किंवा नाका कामगार यांच्यापैकी कोणत्याही अधिकाऱ्याकडून तुम्हाला दाखला घ्यायचा आहे। कोणता, 90 दिवस काम केल्याचा दाखला आणि तो त्याचा दाखल्याच्या वरती जो जावक क्रमांक असतो तो जावक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे, पुढे तुमचा जावक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे। ही सर्व माहिती व्यवस्थित तुम्हाला फिल करायची, कारण सर्व
याच बेसवरती तुमची योजना मान्य होणार आहे। यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, पासपोर्ट साईज फोटो। ही फोटोची साईज सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे, 2 MB पर्यंत तुम्हाला JPG, PNG किंवा PDF कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करता येणार आहे। या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड झाल्यानंतर खाली बघा एक ऑप्शन दिलाय अंगठा। आता सध्या तुम्हाला अंगठा वगैरे घेण्याची गरज नाहीये, डायरेक्ट फॉर्म पुढे जाणार आहे। त्यानंतर तुमचं या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं, आधार कार्डच्या दोन्ही बाजू तुम्हाला अपलोड करायचे आहेत। आणि शेवटचा एक ऑप्शन दिलाय तुम्हाला 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र। हा सर्वात महत्वाचा जो दाखला आहे, हा दाखला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय। खाली आल्यानंतर इथे सर्व काही दिलंय की बाबा सदर माहिती योग्य आहे, कोणत्याही प्रकारची खोटी नाहीये वगैरे वगैरे सगळी माहिती वाचून घ्यायची आणि खाली इथे टिक करायचं। टिक केल्यानंतर सेव्ह बटनावरती तुम्हाला टिक करायचंय। सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक इथे बघा एक टोकन नंबर जनरेट किंवा डेट टोकन नंबर ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला दिसतो आणि हा जनरेट झालेला टोकन नंबर ऍप्लिकेशन ID नंबर हा व्यवस्थित ठेवायचा आहे। ज्यावेळेस तुमचा फॉर्म अपलोड होणार आहे किंवा काही क्वेरी लागली तर तुम्हाला ही जी स्लिप आलेली आहे ही स्लिप तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे समजून सांगितले।